नमस्कार मित्रांनो, स्त्रीशास्त्राच्या अत्यंत अचूक आणि हसत खेळत मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या लाडक्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्याच्या सिरीजमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र प्रेमाने स्वागत करतो. आज दिनांक 23 ऑगस्ट 2026. आज चंद्र धनु राशीत असून सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटानंतर चंद्र मूळ मधून पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करतो. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 12 राशींना आणि 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आलंय हे जाणण्यासाठी आपण चालू करूयात आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र तुमच्या 9व्या भावात आहे. सकाळच्या सत्रात तुम्ही एकदम फिलॉसॉफर व्हाल. देवपूजा करणे किंवा एखाद्या कठीण विषयावर सखोल वाचन करण्यात तुम्ही मग्न असाल. पण 5:45 नंतर पूर्वाषाढा नक्षत्र लागताच तुम्हाला लॉंग ड्राईव्हला जाण्याची किंवा छान कपडे घालून बाहेर पडण्याची अचानक इच्छा होईल. दुपारनंतर नशिबाची गती एकदम लक्झरी होते. अश्विनी नक्षत्र सकाळी स्वतःच्या निर्णयांवरती जास्त ओव्हर थिंकिंग करून घेऊ नका. 5:45 नंतर अनपेक्षित धनलाभ आणि आनंद मिळतो आहे. भरणी नक्षत्र सकाळी नशिबाची भक्कम साथ मिळेल, पण संध्याकाळी खर्चावरनं अतिविचार करून डोकं खराब घेऊ नका. थोडं शांत राहा. कृतिका नक्षत्र आज पूर्ण दिवस तुम्हाला नशिबाची आणि ईश्वराची आणि मित्रांची अत्यंत भक्कम साथ मिळेल. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. मेष राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या पाकिटात एक लाल रंगाच्या कागदात पिवळी मोहरीचे थोडे दाणे बांधून ठेवा. भाग्याची दारे उघडतील आणि खर्च नियंत्रणात राहील. वृषभ राशीला चंद्र 8व्या घरातून फळे देईल. सकाळी तुम्ही एकदम गुप्तहेरासारखे वागाल. जुने टॅक्सचे हिशोब किंवा कोणाचे तरी सिक्रेट शोधण्यात तुम्हाला रस असेल. पण 5:45 नंतर चंद्र तुमच्या स्वामीच्या म्हणजे शुक्राच्या नक्षत्रात जाईल. अचानक तुम्हाला लपून छपून काहीतरी चमचमीत खाण्याची किंवा सिक्रेट शॉपिंग करण्याची इच्छा होऊ शकते. कृतिका नक्षत्र 8व्या चंद्राच्या संकटातही तुम्हाला आज ईश्वराच्या आणि गुप्त मित्रांची भक्कम साथ मिळेल. रोहिणी नक्षत्र आज 5:45 पर्यंत गाडी चालवताना आणि आर्थिक व्यवहारात अतिशय सावध राहणे गरजेचे राहील. संध्याकाळ सुखाची जाईल, पण आज दिवस उत्तम नाही. आज काळजी घ्या. मृग नक्षत्र सकाळची यशस्वी गुप्त कामे संध्याकाळी 5:45 नंतर अचानक एखाद्या मोठ्या संकटात किंवा फसवणुकीमध्ये बदलू शकतात. त्यामुळे संध्याकाळी कोणतीही रिस्क घेऊ नका. थोडी काळजी घ्या. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये एका पांढऱ्या कागदात भीमसेन कापूर गुंडाळून ठेवा. 8व्या चंद्राचा आणि केतूचा फटका अजिबात बसणार नाही. मिथुन राशीसाठी चंद्र 7व्या भावात आहे. सकाळी तुमचा पार्टनर एकदम केतू सारखा फटकळ आणि डिटॅच असेल. मला काही विचारू नका असा त्याचा मूड असेल. पण संध्याकाळी 5:45 नंतर शुक्राचे नक्षत्र लागताच तोच पार्टनर एकदम रोमॅन्टिक होईल आणि चला बाहेर जाऊया असं म्हणेल. भागीदारीत आज संध्याकाळी मोठी फायदेशीर डील होईल आणि संध्याकाळची वेळ उत्तम जाईल. मृग नक्षत्र सकाळची यशस्वी नाती आणि बिझनेस डील संध्याकाळी अचानक पार्टनरच्या इगोमुळे धोक्यात येऊ शकते. त्यामुळे संध्याकाळी शांत राहा. आज सायंकाळची वेळ आपल्याला फलदायी नाही. आद्रा नक्षत्र सकाळचे पार्टनर सोबतचे इगो क्लॅश 5:45 नंतर मिटतील आणि तुम्हाला नात्यामध्ये 100% चांगले यश मिळेल. पुनर्वसू नक्षत्र सकाळी नाते एकदम सेफ राहील, पण संध्याकाळी क्षुल्लक कारणावरनं वाद वाढवून घेऊ नका आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या लॅपटॉपच्या बॅगेत किंवा पर्समध्ये 2 हिरवी वेलची एक हिरव्या रंगाच्या कपड्यात बांधून ठेवा. नात्यात सुगंध आणि संवादात गोडवा राहील. कर्क राशीला चंद्र आज 6व्या भावातून फळे देईल. सकाळी तुम्ही तुमच्या कामाच्या मुळापर्यंत जाऊन विरोधकांच्या चुका काढाल, पण 5:45 नंतर पूर्वाषाढा नक्षत्र लागताच तुम्हाला कामाचा कंटाळा येईल. आता बस झालं, रिलॅक्स करूया असा मूड होईल. विरोधकही संध्याकाळी तुमच्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न करतील आणि सायंकाळची वेळ झकास जाईल. पुनर्वसू नक्षत्र सकाळची सुरक्षितता संध्याकाळी सहकाऱ्यांशी होणाऱ्या शाब्दिक वादात बदलू शकते. त्यामुळे सायंकाळी थोडं शांत राहा. पुष्य नक्षत्र सकाळची आरोग्याची किंवा कामाची कटकट संध्याकाळनंतर ईश्वराच्या सुरक्षा कवचामध्ये बदलते आहे. आश्लेषा नक्षत्र सकाळचा कामाचा फायदा संध्याकाळी अचानक एखाद्या तांत्रिक बिघाडामुळे धावपळीत बदलू शकतो. त्यामुळे संध्याकाळी शांत राहा आणि विचारपूर्वक काम करा. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज अंघोळ झाल्यानंतर एका चांदीच्या वाटीत किंवा चमच्यात थोडेसे पाणी घेऊन डोळ्यांना लावा. विरोधकांची नजर लागणार नाही आणि डोके शांत राहील. सिंह राशीच्या लोकांनो चंद्र 5व्या भावात आहे. सकाळी तुम्ही शेअर मार्केटमध्ये किंवा अभ्यासात एकदम सखोल विचार कराल, पण 5:45 नंतर शुक्राचे नक्षत्र लागताच तुमचा मूड एकदम पार्टी आणि मनोरंजन असा होईल. मुले संध्याकाळी महागड्या वस्तूंचा किंवा बाहेर जाण्याचा हट्ट धरतील. तुमची क्रिएटिव्हिटी आज संध्याकाळी नक्कीच बहरते आहे. मघा नक्षत्र सकाळचे कन्फ्युजन आणि ओव्हर थिंकिंग 5:45 नंतर अनपेक्षित यशात किंवा फायद्यात बदलू शकते. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सकाळी नशिबाची व्हीआयपी साथ मिळेल, पण संध्याकाळी शेअर मार्केटच्या निर्णयावरती अति विचार करून स्वतःला थकून घेऊ नका. डोकं शांत ठेवा आणि महत्वाची कामं सायंकाळी करू नका.
उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आज पूर्ण दिवस तुम्हाला नशिबाची आणि ईश्वराची अत्यंत भक्कम साथ मिळेल. आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या उजव्या खिशात तांब्याचा एक छोटासा चौकोनी तुकडा किंवा तांब्याचे नाणे नक्की ठेवा. बुद्धी कुशाग्र राहील आणि चुकीचे निर्णय नक्कीच टळतील. कन्या राशीसाठी चंद्र आज चौथ्या भावात आहे. सकाळी तुम्ही घराची साफसफाई करताना एकदम मुळापर्यंत जाल. अडगळीतील जुने सामान बाहेर काढून फेकाल. 5:45 नंतर पूर्वाषाढा नक्षत्र लागताच तुम्ही घराची सुंदर सजावट कराल आणि घरात मस्त आरामदायी वातावरण तयार कराल. आईसोबत संध्याकाळी छान गप्पा होतील आणि आईला आणि आपल्या घरातील मोठ्या स्त्रियांना आज थोडं समजून घ्या. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र घरगुती कामात सकाळी मित्रांची आणि संध्याकाळी साक्षात ईश्वराची भक्कम मदत मिळेल. हस्त नक्षत्र सकाळी प्रॉपर्टीच्या व्यवहारात किंवा घरात आईशी वाद घालणे पूर्णपणे टाळा. संध्याकाळ सुखाची जाईल, पण आज दिवसा कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नका. चित्रा नक्षत्र सकाळची यशस्वी घरगुती कामे 5:45 नंतर अचानक इगोमुळे धोक्यात येऊ शकते, त्यामुळे संध्याकाळी अतिघाई टाळा. कन्या राशीसाठी उपाय आहे. आज मुख्य दरवाजाच्या चौकटीवरती बाहेरून शुद्ध तुपाचे थेंब लावा. घरात लक्झरी येईल आणि केतूची कटकट दूर राहील. तूळ राशीला चंद्र पराक्रमाच्या घरातून फळे देईल. सकाळी तुम्ही ईमेल्स आणि मीटिंग्स मध्ये एकदम फटाफट आणि पॉइंट टू पॉइंट बोलाल, पण 5:45 नंतर जसे तुमचे स्वामी शुक्राचे नक्षत्र ऍक्टिव्हेट होईल तशी तुमच्या बोलण्यात अचानक साखरेसारखी गोडी येईल. संध्याकाळी भावंडांसोबत आणि मित्रांसोबत कुठेतरी शॉर्ट ट्रिपला जाण्याचा भन्नाट प्लॅन बनू शकतो. तसेच आज खर्च करताना विचार करून करा. चित्रा नक्षत्र सकाळची यशस्वी धाडसी निर्णय संध्याकाळनंतर अचानक मोठ्या चुकीमध्ये फसतील. संध्याकाळी प्रवासात रिस्क घेऊ नका. आज सायंकाळी थोडी काळजी घ्या. स्वाती नक्षत्र सकाळचे संपर्कातील इगो 5:45 नंतर मिटतील आणि तुम्हाला 100% तुमच्या कामात यश मिळेल. परंतु आज सकाळी महत्वाचे निर्णय घेऊ नका, थोडी काळजी घ्या. विशाखा नक्षत्र सकाळचा सुरक्षित प्रवास संध्याकाळी अचानक भावंडांशी होणाऱ्या शाब्दिक वादात अडकू शकतो, त्यामुळे शब्द जपून वापरा. तूळ राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या डायरीत किंवा जवळपास पुस्तकात पांढऱ्या फुलांची एक ताजी पाकळी नक्की ठेवा. संवादात आणि प्रवासात 100% यश येईल. वृश्चिक राशीसाठी चंद्र पैशाच्या भावात आहे. सकाळी तुम्ही एकदम कडक फायनान्स मिनिस्टर असाल. 1 रुपयाचाही फालतू खर्च तुम्ही करणार नाही, पण 5:45 नंतर पूर्वाषाढा नक्षत्र लागताच तुमचा कंट्रोल सुटेल. अचानक तुम्हाला महागडे कपडे, परफ्युम्स आणि गॅजेट घेण्याचा मोह होईल. संध्याकाळी फॅमिली सोबत एखाद्या चांगल्या रेस्टॉरंट मध्ये जाण्याचा प्लॅन बनेल आणि थोडा वेळ आपल्या घरच्यांना आज नक्की द्या. विशाखा नक्षत्र सकाळचा सुरक्षित बँक बॅलन्स संध्याकाळी कुटुंबात होणाऱ्या इगो किंवा क्लॅशमुळे चर्चेचा विषय बनू शकतो, वाद होऊ शकतो. संध्याकाळी शांत राहा. अनुराधा नक्षत्र सकाळची आर्थिक कटकट 5:45 नंतर पूर्णपणे रिलॅक्स होऊन आणि सुरक्षित होऊ शकते, त्यामुळे आज सकाळी थोडं विचार करून काम करा. ज्येष्ठा नक्षत्र सकाळच्या अचानक झालेला फायदा संध्याकाळी एखाद्या अनपेक्षित खर्चामुळे धावपळीत बदलू शकतो, त्यामुळे सायंकाळी विनाकारण खर्च करू नका. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या पाकिटात लाल चंदनाची थोडीशी पावडर एका कागदात गुंडाळून नक्की ठेवा. पैशाची गळती होणार नाही आणि घरात गोडवा टिकून राहील. धनु राशीच्या लोकांनो, चंद्र थेट तुमच्याच राशीत आहे. सकाळी केतूच्या नक्षत्रामुळे तुम्ही एकदम डीप थिंकर आणि डिटॅच असाल. माझे ध्येय काय आहे असे प्रश्न स्वतःलाच विचाराल. पण मित्रांनो, 5:45 नंतर शुक्राचे नक्षत्र लागताच तुमचा पूर्ण अवतार बदलेल. तुम्ही आरशासमोर उभे राहाल, छान तयार व्हाल आणि संध्याकाळ एकदम राजेशाही स्टाईल मध्ये एन्जॉय कराल. मूळ नक्षत्र सकाळचे स्वतःबद्दलचे ओव्हर थिंकिंग 5:45 नंतर अनपेक्षित यशामध्ये आणि आनंदामध्ये बदलू शकते. पूर्वाषाढा नक्षत्र सकाळी नशिबाची व्हीआयपी साथ मिळेल, पण संध्याकाळी स्वतःच्याच लुक बद्दल अति विचार करून टेन्शन करून घेऊ नका. डोकं शांत ठेवा, तुम्हाला नक्कीच उत्तम वाटेल. उत्तराषाढा नक्षत्र आज संपूर्ण दिवस तुम्हाला नशिबाची आणि योग्य मित्रांची अत्यंत भक्कम साथ मिळेल. आजचा संपूर्ण दिवस अत्यंत उत्तम आहे. धनु राशीसाठी उपाय आहे. आज अंघोळीनंतर नाभीवरती कुंकुवाचा किंवा केशरचा एक हलका टिका नक्की लावा. तुमचा प्रभाव आणि आकर्षण दुप्पट वाढेल. मकर राशीसाठी चंद्र 12व्या भावात आहे. आज सकाळी तुम्ही जगापासून कट ऑफ होऊन एखाद्या जुन्या विषयावरती किंवा रिसर्चवरती काम कराल, पण 5:45 नंतर पूर्वाषाढा नक्षत्र लागताच तुम्हाला अचानक ऑनलाईन शॉपिंगचे वेध लागतील. एकांतात बसून कार्टमध्ये लक्झरी वस्तू ऍड कराल. आज झोपण्याची जागा एकदम स्वच्छ आणि सुगंधी ठेवा, झोप चांगली लागेल. उत्तराषाढा नक्षत्र सकाळी एकांतातील मित्रांची मदत संध्याकाळी साक्षात भाग्याच्या आणि ईश्वराच्या व्हीआयपी 7 मध्ये बदलेल. आजचा संपूर्ण दिवस उत्तम आहे. श्रवण नक्षत्र आज धोका आहे. सकाळी ऑनलाईन आर्थिक रिस्क घेणे आणि परदेशाच्या कामात घाई करणे पूर्णपणे टाळा. संध्याकाळी मित्रांच्या सल्ल्याने फायदा होईल, पण आज
सकाळी कोणतेही महत्वाचे काम करू नका. धनिष्ठा नक्षत्र सकाळची यशस्वी झालेली रिसर्चची कामे संध्याकाळनंतर अचानक एखाद्या मोठ्या चुकीमुळे धोक्यात येऊ शकते. त्यामुळे सावध राहा आणि केलेल्या कामाकडे नीट लक्ष ठेवा. मकर राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या लॅपटॉपच्या बॅगेत किंवा जवळ 5 काळे मिरीचे दाणे एका कागदात बांधून ठेवा. 12व्या चंद्राचा मानसिक त्रास आणि डोकेदुखी नक्कीच टळेल. कुंभ राशीला चंद्र आज लाभाच्या घरातून फळे देईल. सकाळी तुम्ही जुन्या आणि अनुभवी लोकांशी भेटून एकदम सखोल बिझनेस प्लॅन बनवाल. पण 5:45 नंतर चंद्र शुक्राच्या नक्षत्रात जाईल. मग तुमचा खरा पार्टी टाइम सुरू होईल. संध्याकाळी मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत कलिग्स बरोबर गप्पा मारताना एखाद्या अनपेक्षित आर्थिक नफ्याची कल्पना तुमच्या डोक्यात येऊ शकते आणि त्याचा तुम्ही नक्कीच फायदा करून घ्या. धनिष्ठा नक्षत्र आज धोका आहे. सकाळची यशस्वी आर्थिक टार्गेट संध्याकाळी ओव्हर कॉन्फिडन्समुळे आणि चुकीच्या गुंतवणुकीमुळे फसू शकतात. रिस्क घेऊ नका. आज आपल्या आपल्या हद्दीतच काम करा. आज काळजी घेणे गरजेचे आहे. शततारका नक्षत्र सकाळचे मित्रांसोबतचे इगोचे क्लॅश संध्याकाळनंतर मिटतील आणि तुम्हाला नफ्यामध्ये 100% यश मिळेल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र सकाळचा इन्कमचा सेफ मोड आणि संध्याकाळी नेटवर्कमध्ये क्षुल्लक गैरसमज निर्माण करू शकतो. त्यामुळे सायंकाळी थोडं शांत राहा. आपली महत्वाची कामे सकाळीच करून घ्या. कुंभ राशीसाठी उपाय आहे. आज घराच्या बाहेर पडताना शर्टच्या किंवा पॅन्टच्या खिशात निळ्या रंगाचा एक साधा पेन नक्की ठेवा. नफ्यात अनपेक्षित वाढ होईल आणि ओळखी देखील वाढतील. मीन राशीला चंद्र आज 10व्या घरातून फळे देईल. सकाळी तुम्ही ऑफिसमध्ये एकदम इन्स्पेक्टर सारखे वागाल. जुन्या फाईल शोधणे, चुका काढणे याच तुमचा वेळ जाईल. पण 5:45 नंतर पूर्वाषाढा नक्षत्र लागतात. ऑफिसचे वातावरण एकदम हलके फुलके आणि आनंददायी होऊ शकते. बॉस संध्याकाळी एखाद्या चांगल्या कामावर तुमचे कौतुक करेल किंवा प्रमोशनची चर्चा सुरू होईल. आज कामाच्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र सकाळच्या ऑफिसमधील सुरक्षित स्थान संध्याकाळी सहकाऱ्यांशी क्रेडिट घेण्यावरून वादात अडकू शकतात. त्यामुळे उसने पैसे देऊ नका आणि उसने घेऊ नका. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सकाळची कामाची आणि धावपळीची कटकट संध्याकाळनंतर पूर्णपणे रिलॅक्स मोड मध्ये होऊन जाईल. त्यामुळे आज सायंकाळची वेळ उत्तम आहे. रेवती नक्षत्र सकाळचा नशिबाचा आनंद संध्याकाळी अचानक ऑफिस मधील तांत्रिक धावपळीमध्ये बदलू शकतो. अलर्ट रहा. आज संध्याकाळी काम विचार करून आणि एकटक बघून करा. मीन राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये एक अखंड हळकुंड एका पिवळ्या कपड्यात गुंडाळून ठेवा. ऑफिस मधील तुमचे वर्चस्व आणि मान सन्मान कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. तर मित्रांनो, हा होता 23 ऑगस्टचा सकाळचा वैरागी आणि संध्याकाळचा विलासी असा एकदम फ्रेश आणि 100% अचूक नक्षत्रांचा लेखाजोखा. आज संध्याकाळी 5:45 नंतर तुमचा मूड कसा बदलला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. राधे कृष्ण.